भक्ताच्या डोळ्यात अश्रू आले आणि देवाच्या डोळ्यात करुणा दाटून आली. त्या एका क्षणी पुरीच्या गर्भगृहात अशी लीला घडली की शेकडो वर्षानंतरही वारकरी ती आठवून भावाविश होतात. पण ही लीला सुरू झाली होती एका छोट्याशा गावातून, एका साध्या वारकऱ्याच्या निर्मळ विश्वासातून. जे जे राम कृष्ण हरी. सह्याद्रीच्या डोंगररांगाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. गावाचं नाव होतं श्रीधरवाडी. गाव लहान होतं, पण तिथल्या प्रत्येक घरात देवभक्तीचा सुगंध दरवळत होता. पहाट होताच मंदिरातील घंटा वाजायची, अंगणात रांगोळ्या उमटायच्या आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाम असायचं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. याच गावात राहत होता माधव नावाचा एक वारकरी. माधव गरीब होता, पण त्याचं मन अमाप श्रीमंत होतं. मातीचं छोटंसं घर, 2 बैल, थोडीशी शेती आणि गळ्यात कायमची तुळशी माळ. त्याच्या घरात सोनं नव्हतं, पण देवाचं नाव अखंड घुमत होतं. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला तो पायी पंढरपूरला जायचा. चंद्रभागेच्या वाळवंटात पाय ठेवताच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल पाहिला की त्याला जगातील सर्व सुख मिळाल्यासारखं वाटायचं. एके दिवशी गावात दूरवरून आलेले काही संन्यासी मुक्कामाला आले. रात्री कीर्तन सुरू झालं. संपूर्ण गाव मंदिरात जमलं. कीर्तनाच्या शेवटी एक वृद्ध संन्यासी शांत स्वरात म्हणाले, भक्तांनो, तुम्ही पंढरीच्या विठ्ठलावर प्रेम करता, पण पूर्व दिशेला समुद्र किनारी एक असं क्षेत्र आहे जिथे स्वतः श्रीकृष्ण वेगळ्याच रूपात भक्तांना दर्शन देतात. त्या क्षेत्राचं नाव आहे श्री जगन्नाथपुरी. माधव कान देऊन ऐकत होता. संन्यासी पुढे म्हणाले, जगन्नाथ आणि विठ्ठल हे 2 नाहीत. नदी 2 असू शकतात, पण समुद्र एकच असतो. रूप वेगळी असली तरी परमात्मा तोच असतो. हे शब्द माधवाच्या हृदयात कोरले गेले. त्या रात्री त्याला झोप लागेना. तो घराबाहेर पडला. आकाशात असंख्य तारे चमकत होते. तुळशीपाशी बसून तो हळूच म्हणाला, देवा, जर पुरीचा जगन्नाथ आणि माझा विठ्ठल एकच असशील, तर मला तुझं ते दुसरं रूप पाहायचं आहे. पण एक वचन दे, कोणत्याही रूपात असलास तरी मला ओळखायला विसरू नकोस. हे बोलून त्याने डोळे मिटले. इतक्यात मंद वारा सुटला. तुळशीची पानं अलगद हलू लागली. मंदिराच्या दिशेने घंटा वाजली आणि माधवाच्या मनात एक अढळ निर्णय जन्माला आला. मी जगन्नाथपुरीला जाणार. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याने आईच्या चरणी नमस्कार केला. आईने घरात उरलेली ज्वारीची भाकरी कापडात बांधली. एक लहानशी तांब्याची लोटी दिली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बाळा, रस्ता लांब आहे, पण विठ्ठलाचं नाव तुझ्या पुढे चालत असेल तर तुला कोणतीही भीती वाटणार नाही. माधवाने आईचे पाय धरले, घराकडे शेवटची नजर टाकली, तुळशीला नमस्कार केला आणि टाळ हाती घेत नामगजर करत प्रवासाला निघाला. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पहिले काही दिवस सर्व काही सुरळीत होतं. रस्त्यात अनेक वारकरी भेटले. कुणी पाणी दिलं, कुणी भाकर दिली, कुणी फक्त राम कृष्ण हरी म्हणत पुढे निघून गेला. माधवाला प्रत्येक माणसात विठ्ठलच दिसत होता. पण जसजसा प्रवास पुढे सरकत गेला तसतशा परीक्षा सुरू झाल्या. घनदाट जंगल, मुसळधार पाऊस, दगडी चढ, उघडी पाय, भूक, थकवा, तरीही त्यांच्या ओठावरचं नाम कधी थांबलं नाही. त्याला एकच विश्वास होता, मी देवाला भेटायला चाललो नाहीये, देवच मला बोलावत आहे. हा विचार मनात घेऊन माधव दिवस रात्र चालत राहिला. कधी हिरव्यागार जंगलातून वाट काढत, कधी उंच डोंगर चढत, तर कधी मुसळधार पावसात पूर्ण भिजत तो पुढे जात होता. अनेकदा त्याच्या पायांना फोड आले, रक्तही निघालं, पण प्रत्येक वेदनेवर तो एकच औषध लावत होता, ते म्हणजे विठ्ठलाचं नाव. एका संध्याकाळी तो एका विशाल वडाच्या झाडाखाली थांबला.
जवळच एक छोटीशी विहीर होती. पाण्याने हातपाय धुवून तो भाकरी खाण्यास बसला. तेवढ्यात समोरून एक कृश तेजस्वी वृद्ध साधू चालत आले. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. चेहऱ्यावर शांत हास्य होतं. माधव उठला आणि नम्रपणे त्यांच्या चरणी वाकला. साधूंनी प्रेमाने विचारलं, बाळा, कुठे निघालास इतका एकटा? माधव हसून म्हणाला, जगन्नाथपुरीला, माझ्या विठ्ठलाचं दुसरं रूप पाहायला. हे ऐकताच साधू काही क्षण शांत राहिले. नंतर त्यांनी माधवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, रस्ता तुला पुरीपर्यंत नेईल, पण देवापर्यंत पोचण्यासाठी रस्ता नाही, भाव लागतो. माधव त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊन ऐकत होता. साधूंनी पुढे सांगितलं, लक्षात ठेव, कधी कधी देव आपल्या आवडत्या रूपात भेटत नाही, तो भक्ताची श्रद्धा किती दृढ आहे हे पाहतो. जर रूप बदललं म्हणून भक्ताचं प्रेम बदललं तर ते प्रेम नसतं, ती सवय असते. हे वाक्य माधवाच्या मनात खोलवर रुतलं. त्याने साधूचे चरण स्पर्श केले. वर पाहिलं पण आश्चर्य. क्षणभरापूर्वी समोर उभे असलेले ते वृद्ध साधू कुठेच दिसत नव्हते. आजूबाजूला कोणीही नव्हतं. फक्त मंद वारा वाहत होता. तुळशीचा सुगंध दरवळत होता. माधव काही क्षण स्तब्ध उभा राहिला. तो मनात म्हणाला, हे साधू होते की स्वतः माझ्या विठ्ठलाने मला मार्ग दाखवला. तो पुन्हा चालू लागला. अनेक आठवडे उलटले. एके सकाळी दूरवरून समुद्राच्या लाटांचा आवाज त्याच्या कानावर पडू लागला. हवेतील खारट गारवा त्याच्या चेहऱ्यावर स्पर्श करून गेला. त्याने डोंगराच्या टोकावरून खाली पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. दूर क्षितिजावर आकाशाला स्पर्श करणारे एक भव्य शिखर उभं होतं. त्या शिखरावर प्रचंड ध्वज वाऱ्याशी खेळत होता. माधवाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो भावुक होऊन जमिनीवर दंडवत पडला. त्याच्या ओठातून आपोआप शब्द बाहेर पडले, जय जगन्नाथ, जय विठ्ठला. पुरी नगरीत प्रवेश करताच त्याला एक वेगळंच वातावरण जाणवलं. रस्त्यावर हजारो भाविक हातात फुलांच्या माळा, महाप्रसादाचा दरवळणारा सुगंध, शंखनाद, घंटानाद आणि प्रत्येकाच्या मुखातून घुमणारा जयघोष, जय जगन्नाथ. माधव हळूहळू मंदिराच्या महाद्वारापाशी पोहोचला. भव्य सिंह द्वारासमोर उभा राहून त्याने दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि मनात म्हणाला, देवा, मी आलो आहे, आता मला तुझी ओळख करून दे. इतक्यात मंदिरातील घंटा जोरात वाजू लागल्या. दरवाजे उघडले. भाविकांचा महासागर गर्भगृहाकडे धावू लागला. माधवही त्या गर्दीत सामील झाला. त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती. क्षणाक्षणाला तो आपल्या विठ्ठलाच्या दुसऱ्या रूपाच्या दर्शनाजवळ पोहोचत होता आणि काही क्षणातच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होणार होती. माधव हळूहळू गर्भगृहाच्या दिशेने पुढे सरकत होता. प्रत्येक पावलागणिक त्याच्या छातीतली धडधड वाढत होती. कित्येक महिन्यांचा प्रवास, असंख्य संकट, अखंड नामस्मरण आणि आज अखेर तो त्या क्षणासमोर उभा होता. समोर सुवर्ण मंडित रत्नसिंहासन होतं. धूप, दीप, कापूर आणि चंदनाच्या सुगंधाने संपूर्ण गर्भगृह भारावून गेलं होतं. शंखनाद झाला, घंटाचा गजर झाला आणि पुजाऱ्यांनी आरतीसाठी दीप उंचावला. त्या प्रकाशात प्रथमच माधवाने भगवान जगन्नाथाचं रूप पाहिलं. मोठे गोलनेत्र, गंभीर स्मित, लाकडी दिव्य मूर्ती. एका क्षणासाठी माधव स्तब्ध झाला. तो पुन्हा पुन्हा डोळे चोळून पाहू लागला. त्याच्या मनात नकळत पंढरपूरच्या विठ्ठलाची प्रतिमा उभी राहिली. कटीवर हात ठेवलेला सावळा विठू, विटेवर उभा, गळ्यात तुळशीमाळ, डोक्यावर मुकुट आणि समोर होतं हे विलक्षण जगन्नाथ रूप. माधवाच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने मनातच हळू आवाजात विचारलं, देवा, संतांनी सांगितलं होतं की तू आणि माझा विठ्ठल एकच आहात.
मग मला तू इतका वेगळा का दिसतो आहेस? मी तुझ्यावर शंका घेत नाही, पण माझं मन अजूनही त्या सावळ्या विठ्ठलाला शोधत आहे. त्याचा कंठ दाटून आला. तो गर्दीपासून थोडा दूर जाऊन एका खांबाजवळ शांत बसला. डोळे मिटले, हातातल्या टाळ अलगद वाजू लागल्या. त्याच्या मुखातून अत्यंत आर्त स्वरात नाम बाहेर पडू लागलं. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल. आज त्याने काही मागितलं नव्हतं. ना धन, ना यश, ना सुख. त्याला हवं होतं फक्त एक उत्तर. माझा विठ्ठल आणि जगन्नाथ खरोखर एकच आहेत का? संध्याकाळ झाली. मंदिरातील शेवटची आरती संपली. एकामागून एक सर्व भाविक बाहेर जाऊ लागले. पुजाऱ्यांनी प्रेमाने माधवाला उठवलं. भक्ता, उद्या पुन्हा दर्शन घे. माधव शांतपणे बाहेर आला. मंदिरासमोरच्या एका जुन्या पिंपळाखाली तो बसला. त्या रात्री त्याने भाकरीचाही घास घेतला नाही. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. आकाशात पौर्णिमेचा चंद्र चमकत होता, पण माधवाच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. तो हळूच म्हणाला, देवा, जर माझं प्रेम खरं असेल तर तू मला समजून घेशील. मी तुझं रूप बदलायला सांगत नाही, फक्त माझ्या मनातील अज्ञान दूर कर. हे बोलून तो नामस्मरण करत करत तसाच झोपू गेला. त्याच वेळी जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात एक अद्भुत शांतता पसरली. मध्यरात्र होताच गर्भगृहात दिव्य प्रकाश प्रकट झाला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की संपूर्ण मंदिर सुवर्ण कांतीने उजळून निघालं. रत्नसिंहासनावर विराजमान असलेल्या भगवान जगन्नाथांच्या मुखावर विलक्षण करुणा झळकत होती. जणू भक्तांच्या अश्रूंनी देवाचं हृदय स्पर्शून गेलं होतं. त्या रात्री मंदिराचे मुख्य पुजारी गाढ झोपेत होते. अचानक त्यांच्या स्वप्नात गर्भगृह दिसू लागला. त्या दिव्य प्रकाशातून एक गंभीर पण प्रेमळ स्वर आला. हे माझ्या सेवका, माझा एक प्रिय भक्त महाराष्ट्रातून माझ्या भेटीत आला आहे. त्याने हजारो कोसाचा प्रवास, पण त्याच्या मनात अजूनही संभ्रम आहे. तो माझ्यावर शंका घेत नाही, तो फक्त आपल्या प्रेमाला बघतोय. उद्या ब्रह्ममुहूर्तात मंदिराचे दरवाजे उघडण्याआधी त्या भक्ताला आदराने माझ्याकडे घेऊन ये. आज मी त्याला भक्तीचं अंतिम सत्य स्वतः दाखवणार आहे. इतकं बोलून तो दिव्य प्रकाश हळूहळू अदृश्य झाला. मुख्य पुजाऱ्यांना दचकून जाग आली. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ते मनोमन म्हणाले, धन्य आहे तो भक्त ज्याच्यासाठी स्वतः प्रभू लीला करणार आहेत. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त. अजून सूर्य उगवला नव्हता. समुद्रावर हलकसं धुकं पसरलं होतं. मंदिराच्या शिखरावरचा ध्वज मंद वाऱ्यात डोलत होता. जगन्नाथ मंदिरात काकड आरतीची तयारी सुरू झाली होती. मुख्य पुजारी मात्र त्या दिवसाची वाट रात्रभर पाहत होते. स्वप्नातील प्रत्येक शब्द त्यांच्या कानात अजूनही घुमत होता. माझा भक्त बाहेर बसला आहे, त्याला आदराने माझ्याकडे घेऊन या. मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वीच ते काही सेवकांसह बाहेर आले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. मंदिराच्या पूर्वेकडील पिंपळाखाली एक कृश देह शांतपणे बसला होता. तो म्हणजे माधव. त्याचे डोळे रात्रभर जागल्यामुळे लाल झाले होते, पण त्याच्या ओठावर अजूनही एकच नाम होतं. ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. मुख्य पुजारी धावत त्याच्याजवळ आले. माधव घाबरून उठला. त्याला वाटलं कदाचित काही चूक झाली असेल, पण पुढच्या क्षणी मुख्य पुजाऱ्यांनी त्याच्या चरणांना स्पर्श केला. माधव दचकला. महाराज, हे काय करता? मी एक साधा वारकरी आहे. पुजाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, साधा नाहीस रे, तू प्रभूचा अतिशय प्रिय भक्त आहेस. आज रात्री स्वतः महाप्रभूंनी तुझी आठवण काढली. त्यांनी तुला गर्भगृहात बोलावलं आहे. माधव काही क्षण निशब्द उभा राहिला. त्याला वाटलं, हे स्वप्न तर नाही ना? पुजाऱ्यांनी त्याचा हात हातात घेतला. संपूर्ण आदराने त्याला मंदिराच्या आत नेलं. त्यावेळी मंदिरात अजून सर्वसामान्य भाविक आले नव्हते.
गर्भगृहात फक्त दीपज्योती लुकलुकत होती. धुपाचा सुगंध दरवळत होता. अत्यंत पवित्र शांतता पसरली होती. माधवाचं हृदय वेगाने धडधडत होतं. मुख्य पुजाऱ्यांनी अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भक्ता, आज कोणताही विचार करू नकोस, फक्त प्रेमाने पहा. माधवाने हात जोडले. त्याने डोळे मिटले. त्याच्या ओठातून आपोआप शब्द बाहेर पडले. देवा, रूप काहीही असो, आज मला तुझं खरं स्वरूप समजून घेऊ दे. मुख्य पुजाऱ्यांनी आरतीचा दीप प्रज्वलित केला. घंटानाद सुरू झाला. शंख फुंकला गेला. दीपाचा प्रकाश हळूहळू रत्नसिंहासनावर पडू लागला. माधवाने थरथरत्या हातांनी डोळे उघडले आणि पुढच्याच क्षणी त्याचा श्वास थांबला. समोर रत्नसिंहासनावर मोठे गोल नेत्र असलेले जगन्नाथ नव्हते. त्याच्या जागी विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल मंद हास्य करत उभा होता. दोन्ही हात कटीवर, गळ्यात तुळशीमाळ, कंठी कौस्तुभमणी, डोक्यात तेजस्वी मुकुट आणि त्या मुखावर आईसारखं प्रेम. माधवाचे डोळे विस्फारले. त्याच्या हातातून टाळ खाली पडले. तो थरथरत पुढे गेला. त्याच्या तोंडातून शब्दही फुटेना, फक्त अश्रू वाहत होते. तो देवाच्या चरणावर कोसळला. रडत रडत म्हणू लागला, माऊली, तू इथेही होतास आणि मी तुला ओळखू शकलो नाही. माझी दृष्टीच अपुरी होती. तुझं रूप नाही. त्याच क्षणी संपूर्ण गर्भगृहात मधुर सुगंध दरवळला. जणू प्रत्येक दगड, प्रत्येक घंटा आणि प्रत्येक दीप एकच संदेश देत होते. देव अनेक रूपांनी प्रकट होतो, पण भक्ताचं प्रेम एकच असतं. माधवाने पुन्हा वर पाहिलं. त्या क्षणी सावळा विठ्ठल रूप हळूहळू प्रकाशात विलीन होऊ लागला आणि पुन्हा भगवान जगन्नाथ आपल्या दिव्य रूपात विराजमान झाले. मात्र आता माधवाच्या डोळ्यात कोणताही संभ्रम नव्हता. तो हसत होता, कारण त्याला समजलं होतं, विठ्ठल बदलला नव्हता, बदलली होती ती स्वतःच्या मनाची दृष्टी. माधव बराच वेळ भगवानांच्या चरणावर मस्तक टेकून रडत राहिला. त्याच्या डोळ्यातून वाहणारा प्रत्येक अश्रू जणू वर्षानुवर्षे मनात साचलेला अज्ञानाचा पडदा धुवून काढत होता. मुख्य पुजारीही ते दृश्य पाहून स्तब्ध झाले होते. त्यांनी आयुष्यात हजारो भक्त पाहिले होते, राजे, महाराजे, विद्वान, संन्यासी, धनिक, पण भक्ताच्या प्रेमासाठी देवाने स्वतःची लीला अशी प्रकट केलेली त्यांनी प्रथमच अनुभवली होती. माधव शांतपणे उठला. त्याने पुन्हा एकदा जगन्नाथांकडे पाहिलं. आता त्याला त्या मोठ्या नेत्रांमध्ये भीती दिसत नव्हती. त्याला त्याचं विठ्ठलाचं प्रेम दिसत होतं. त्याच्या ओठावर मंद स्मित उमटलं. तेवढ्यात गर्भगृहात एक मधुर, गंभीर आणि करुणामय स्वर घुमला. तो आवाज कोणाचाही नव्हता, तो स्वतः परमेश्वराचा होता. माधवा. माधवने आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. स्वर पुन्हा घुमला. रूपावर प्रेम करणारा भक्त माझ्यापर्यंत पोहोचत नाही, भावावर प्रेम करणारा भक्त मात्र मला आपल्या हृदयातच शोधून काढतो. तू विठ्ठल शोधत इथे आलास, पण तुला आज विठ्ठल नव्हे, स्वतः भक्तीचं तत्व समजलं. माधवचे हात पुन्हा जोडले गेले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. परमेश्वर पुढे म्हणाले, मी पंढरपुरात विटेवर उभा असतो, पुरीत जगन्नाथ म्हणून विराजमान असतो, द्वारकेत कृष्ण म्हणून राज्य करतो, वृंदावनात गोपाळ बनून बासरी वाजवतो, अयोध्येत राम म्हणून धर्म शिकवतो. पण माझं हृदय एकाच ठिकाणी असतं, ते म्हणजे माझ्या भक्ताच्या प्रेमात. संपूर्ण गर्भगृह दिव्य प्रकाशाने उजळून निघालं. माधवाला त्या प्रकाशात अनेक रूपं दिसू लागली. क्षणभर विठ्ठल, क्षणभर कृष्ण, क्षणभर जगन्नाथ, क्षणभर श्रीराम, आणि पुन्हा सर्व प्रकाश एकरूप झाला. तो अनुभव शब्दाच्या पलीकडचा होता. मुख्य पुजाऱ्यांनी नम्रपणे विचारलं, भक्ता,
आज प्रभूंनी तुला जे दर्शन दिलं ते जगाला सांगशील का? माधव हसला. तो म्हणाला, मी चमत्कार सांगणार नाही, मी प्रेम सांगणार. लोकांनी रूपावर वाद घालू नये, भावावर श्रद्धा ठेवावी. कारण देव बदलत नाही, आपली दृष्टी बदलते. त्या दिवशी महाप्रसादाच्या वेळी मुख्य पुजाऱ्यांनी माधवाला आपल्या शेजारी बसवलं. गरीब वारकरी आणि मंदिराचे प्रमुख पुजारी दोघेही एकाच पंक्तीत प्रसाद ग्रहण करत होते. माधवाला तेव्हा जाणवलं, समता हीच खरी भक्ती आहे. जिथे अहंकार संपतो तिथेच देवाचं राज्य सुरू होतं. काही दिवसांनी माधव परतीच्या प्रवासाला निघाला. आता त्याचे पाय तेच होते, रस्ता तोच होता, पण मन पूर्णपणे बदललं होतं. प्रत्येक झाडात त्याला देव दिसत होता, प्रत्येक नदीत देव दिसत होता, प्रत्येक माणसात देव दिसत होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्याला स्वतःच्या अंतःकरणातही विठ्ठल दिसत होता. गावात परतल्यावर लोकांनी विचारलं, माधवा, सांग ना, जगन्नाथ कसे दिसतात? तेव्हा माधव हसला. त्याने आकाशाकडे पाहिलं, डोळे मिटले आणि फक्त एवढंच म्हणाला, ज्याच्या मनात विठ्ठल आहे त्याला जगन्नाथ वेगळे दिसत नाहीत, आणि ज्याच्या मनात प्रेम आहे त्याच्यासाठी संपूर्ण विश्वच देवाचं मंदिर आहे. त्या दिवसापासून श्रीधरवाडीत एक नवी परंपरा सुरू झाली. आषाढीच्या वारीपूर्वी गावकरी विठ्ठलाचा गजर करत आणि शेवटी एकच जयघोष करत, जय हरी विठ्ठल, जय जगन्नाथ, श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणत आजही भक्त जर निष्कपट अंतःकरणाने विठ्ठलाचं नाम घेत जगन्नाथांच्या चरणी उभा राहिला तर त्याला रूप दिसत नाही, फक्त प्रेम दिसतं. कारण देवाला रूपाची नाही, भावाची ओढ असते. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जर व्हिडिओ आवडला असेल तर अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जगन्नाथ, जय विठ्ठल लिहायला विसरू नका. धन्यवाद.